आयुर्वेद शास्त्राचे आद्य दैवत श्री धन्वंतरी यांच्या स्तवनाने आपण सुरुवात करत आहोत. शंखं चक्रं जलौकां तदतामृतघटं चारुदोर्भिश्चतुर्भिः सूक्ष्म स्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमं भोजनेत्रं कालाम्बोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसश्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलगदवनं प्रौढदावाग्निलीलं. सुरू करूयात. आपण गृहिणी अध्यायातील जो 16वा श्लोक पाहत होतो. रसाद रक्तम ततो मांसम मांसात मेदो ततोस्तिच अस्नो मज्जा तथा शुक्रम शुक्रात गर्भः प्रसादजा. ते पाहत असताना आपण त्याचं स्पष्टीकरण मिळावं यासाठी विविध शीतपित्तीय अध्यायातील 3रा आणि 4था हा श्लोक आपण पाहिलेला आहे. त्यातील 4थ्या श्लोकामध्ये असं वर्णन आहे की आहारापासून रस आणि किट्ट यांचं विभाजन होतं आणि किट्टापासून काय निर्मिती होते आणि रसापासून काय निर्मिती होते यांचं संपूर्ण वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. तर रसापासून रक्त, रक्तापासून मांस, अशा प्रकारे एक एक धातूंची निर्मिती कशी होते, इंद्रियांची निर्मिती कशी होते आणि संधिबंध, सर्व अवयव, कला यांची निर्मिती कशी होते हे या श्लोकात वर्णन केलेलं आहे. तो श्लोक आपण पाहत होतो. त्यापैकी आपण अर्धी टीका आपली वाचून झाली होती. अत एवच मुख्यार्थो अयम ग्रंथो भवति यथा रसाद रक्तम ततो मांसम मांसात मेदो तथोस्तिच अस्नो मज्जा तथा शुक्रम शुक्रात गर्भम प्रसादजा. इथपर्यंत आलो होतो. तर याच्या पूर्वीचं वर्णन तेच आहे की रसभाग आणि किट्टभाग याच्यातून कशी कशी उत्पत्ती होते आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की क्षीरदधी न्यायाने जसे क्षीराद यथा सर्वात्मना दधी भवत त्याप्रमाणे रसातून रक्त, रक्तापासून मांस अशा प्रकारे उत्पत्ती होते. असं इथपर्यंत म्हणजे आतापर्यंत फक्त क्षीरदधी न्यायाचं वर्णन या श्लोकामध्ये झालेलं दिसतं. आता पुढचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये इतर जे पक्ष आहेत म्हणजे क्षीरदधी न्याय हा एक पक्ष झाला. असे अजून 2 पक्ष आहेत, खले कपोत आणि केदार कुल्य न्याय. असे 3 पक्षांचं वर्णन या खालच्या ह्याच्यात केलेले. पण इथलं वर्णन जे आहे ते थोडं अवघड आहे. त्याच्या आधी आपण जे चरकाचार्यांनी हे चिकित्सा स्थानामध्ये जे वर्णन केलेले तेच वर्णन आधी आपण वाचूयात. त्याच्यानी हे वर्णन जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला समजेल. तर जो गृहिणी अध्याय आहे त्यातलंच वर्णन आपण आधी वाचून घेऊयात. ते जास्त सोपं आहे या वर्णनापेक्षा. 16वा श्लोक आहे. रसाद रक्तम ततो मांसम मांसात मेदो तथोस्तिच अस्नो मज्जा तथा शुक्रम शुक्रात गर्भः प्रसादजा. त्यापैकी प्रसादजा शब्दाची गंमत मी तुम्हाला सांगितली. म्हणजे सुश्रुतामध्ये प्रसादजा शब्द कशा अर्थी वापरलेला आहे आणि इथे चरकाचार्यांनी तो कशा अर्थी वापरला हे आपण पाहिलं. तर पुढे जाऊया. टीकेमध्ये असं सांगितलेलं आहे की पाकजन्यानां रसादीनां उत्पादक क्रमेण पाकजन्यानां म्हणजे ज्यांचं पाक होत आहे अशा पाकम पाकेन जन्यंती इति पाकजन्य म्हणजे जे पाक होऊन आता जन्म घेत आहेत अशा रसांचं, रस इत्यादी धातूंचं वर्णन क्रमाने आम्ही इथे देत आहोत. काय आहे वर्णन? तर रसाद रक्तम प्रसादजः ततो रक्तात मांसम प्रसादजम मांसात मेदः प्रसादजम इत्यादी यावत शुक्रात गर्भः प्रसादज इति. असं वर्णन पूर्णपणे केलेलं आहे रसापासून ते गर्भापर्यंत. प्रसादज शब्देन रसादिभ्याः प्रसादांशजन्याः रक्तादयः
म्हणजे रसाच्या प्रसादांशाने उत्पन्न झालेले असे रक्ताती. आता इथे जन्य शब्द हा उत्पन्न होणे या अर्थी आपण वापरतोय. तर रसाच्या प्रसादांशाने उत्पन्न होणारे रक्त इत्यादी. किट्टांशजन्यास्तु वक्षमाण हा कफादया आणि किट्टाच्या अंशाने उत्पन्न होणारे ते कफ इत्यादी. शुक्रात तू निर्मलतया प्रसादज एव गर्भो भवती. शुक्रापासून शुक्राच्या निर्मल भावानी किंवा मल निर्गतः मलाहा निर्मलः ज्याच्यातून मळ निघून गेलेला आहे असा जो भाव आहे, निर्मलता हा भाववाचक शब्द आहे. त्यामुळे त्याच्या निर्मल अशा भावाने प्रसादज एव प्रसादांशानेच गर्भाची उत्पत्ती होते. प्रसादज एव शब्द जिथे आहे तिथे ठासून सांगायचं असतं काहीतरी. तर त्यामुळे प्रसादज एव गर्भो भवती, प्रसादांशानेच गर्भाची उत्पत्ती होते. शुक्राच्या कधीही मल अंशाने गर्भाची उत्पत्ती होऊ शकत नाही. शुक्र धातूच्या प्रसादांशानेच गर्भाची उत्पत्ती होते. न तू मलजन्यम किंचित, मल अंशाने होत नाही. केचित तू शुक्रमलतया श्मश्रुणी वदंती. काही जणांचं म्हणणं असं आहे की शुक्राचा जो मल अंश आहे त्याच्यानी श्मश्रू निर्माण होतात. म्हणजे मल अंशाने शुक्राचा जो मल आहे त्याच्यापासून श्मश्रूची उत्पत्ती होते. श्मश्रू म्हणजे दाढी मिशा वगैरे असं. तज्ञ असं काही नाहीये. तंत्रे अनभिधानात म्हणजे कुठल्याही तंत्रामध्ये म्हणजे तंत्र कळत नाहीये किंवा शास्त्र म्हणजे कुठल्या शास्त्रात लिहिलेलं आहे हे कळत नाही किंवा माहीत नाही किंवा त्या तंत्राचं नाव कदाचित माहीत नसावं. तंत्रे अनभिधानात. तथा शुक्रमलम यदि श्मश्रूनी स्युः, जर असं झालं की शुक्राच्या मलापासून श्मश्रू निर्माण झाले तदा स्त्रीणाम अपि सशुक्रतया श्मश्रूणी भवेयुः. स्त्रियांना सुद्धा सशुक्रतेमुळे श्मश्रू व्हायला पाहिजेत. म्हणजे स्त्रियांमध्ये पण श्मश्रू दिसायला पाहिजे. स्त्रिया सशुक्रा एव, स्त्रिया ह्या सुद्धा शुक्रयुक्तच असतात. म्हणजे स्त्रियांमध्ये पण शुक्र हा धातू असतोच. परम तासाम शुक्रम गर्भारंभकम न भवति, त्यांचं शुक्र जे आहे ते गर्भ आरंभ नाही करू शकत. इत्यादी प्रतिपादितम प्राक, असं प्रतिपादन पूर्वीच केलेलं आहे. तर त्यात ते मी शोधायचा प्रयत्न केला की पूर्वी कुठे केलेलं आहे, पण ते मला सहज मिळालेलं नाहीये. तर ते आपण पुन्हा बघूया. मला फक्त एकच त्याचा रेफरन्स असा मिळाला, प्राक या शब्दाचा अर्थ पूर्वी, म्हणून मी असं म्हणते की पूर्वी म्हणजे ग्रंथामध्ये पूर्वी कुठेतरी याचं वर्णन आहे की शुक्रम स्त्रीणाम शुक्रम गर्भारंभकम न भवती, स्त्रियांचं शुक्र हे गर्भ आरंभ करणारं नसतं असं पूर्वी वर्णन केलेलं आहे. प्रतिपादित म्हणजे सांगितलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला ते ठासून सांगता येत नाहीये की हे वर्णन इथे आहे. कदाचित आपण पुढे वाचू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. पण मला फक्त एकच रेफरन्स असा सापडला, तो शालिस्थानाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आहे. तो म्हणजे रक्तेन कन्याम आणि म्हणजे अश्रुजाने कन्येची उत्पत्ती आणि शुक्रापासून गर्भाची उत्पत्ती, शुक्रापासून पुरुषाची किंवा रक्तेन कन्याम अधिकेन पुत्रम शुक्रेण. तर याचा अर्थ पुरुषातील शुक्राच्या अधिक्याने पुत्रप्राप्ती आणि स्त्रियांमधील अश्रू याच्या आधिक्याने किंवा रक्त म्हणजे अश्रू याच्या आधिक्याने कन्या प्राप्ती किंवा आर्तव याच्या आधिक्याने कन्या प्राप्त होते. तर अशा स्वरूपाचं वर्णन मला सापडलं, पण त्याचा अर्थ खरा असा होत नाहीये की तासाम शुक्रम गर्भारंभकम न भवती, असा अर्थ सहज सापडत नाहीये त्याचा मला. तर ते मिळालं की आपण बघूया किंवा शुक्राच्या वर्णनामध्ये कुठेतरी हे वर्णन असेल. आणि आपल्याला प्रत्यक्ष तर पाहायला मिळतच, पण तरीही त्या पूर्वी वर्णन दिलेलं आहे म्हणून मी ते शोधायचा प्रयत्न केला. पण त्याच्यातून असं दिसतं की याचा अर्थ असा होतो की स्त्रियांचं जे काही शुक्र आहे ते
ते शुक्र हे धातू निर्मितीसाठी, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये बल निर्मितीसाठी किंवा या या 2-3 गोष्टींसाठी होऊ शकतं. पण ते शुक्र हे गर्भ उत्पन्न करण्यासाठी उपयोगी नसतं. कारण आपल्याला हेही माहितीये की आर्तव हे रसाचा उपधातू आहे. स्तन्य आणि आर्तव हे रसाचे उपधातू आहेत, ना की शुक्राचे उपधातू. त्यामुळे या ठिकाणी असं आपल्याला लक्षात येईल की शुक्र हे स्त्रियांमध्ये शुक्र हे गर्भ आरंभक नाहीये. ते धातू निर्मितीसाठी नक्कीच उपयोगी पडेल आणि शुक्राचा धातू निर्मितीसाठीचा धातू निर्मितीसाठीच शुक्राचं म्हणजे कारण होतं किंवा हेतू म्हणून किंवा शुक्र हे धातू निर्मितीसाठी उपयोगी आहे याचंही वर्णन आलेलं आहे. ते आपण परत कधीतरी बाकी काही म्हणजे शुक्राबद्दलचं वर्णन वाचत असताना आपण लक्षात घेऊया. अन्येतू गर्भप्रसादज शब्देन नपुंसकेन ओजो अभिदधती. आपण इथे पाहिलं प्रसादज शब्द कसा आहे, नपुंसकलिंगी आहे की कुठे रसाद रक्तम प्रसादजम, तर तो रक्तात मांसम प्रसादजम, तर हे वनम प्रमाणे चालणारा हा शब्द आहे. त्यामुळे काही जण गर्भप्रसादज हा शब्द न घेता त्या ठिकाणी ओज ची निर्मिती म्हणजे गर्भाच्या ऐवजी ओजाची निर्मिती तिथे होते असं काही जण मानतात. कारण ओजस हा शब्द सकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे. त्यामुळे अन्येतू गर्भप्रसादच्या शब्देनं नपुंसकेनं, तो नपुंसकलिंगी शब्द असल्यामुळे ओजो अभिदधती, त्यामुळे तिथे ओज असं वर्णन वाचतात किंवा शुक्रातून ओजाची निर्मिती होते असंच वाचतात. एकच मिनिट. ओके, पुढे प्रसादज इति अत्र जात शब्द हा पोषण एव वर्तते. म्हणजे खरं जनजात म्हणजे उत्पन्न होणे असा अर्थ होतो. पण हे इथे लक्षात घ्यायचंय आपल्याला की जात हा शब्द पोषण या अर्थाने आलेला आहे, ना की उत्पन्न होणे. न अपूर्वोत्पादे हे अपूर्वोत्पादे म्हणजे पूर्वी उत्पन्न नाहीये आणि आता उत्पन्न झालेला आहे, याच्यासाठी हा जनजात शब्द इथे वापरलेला नाहीये. म्हणजे प्रसादज म्हणजे उत्पन्न होणे असा अर्थ नसून त्या प्रसाद अंशाने त्या धातूचं पोषण होतं, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय आणि तसाच शब्द इथे वापरायचा आहे किंवा तसाच अर्थ इथे आपल्याला नेहमी वापरायचा आहे की इथे रसातून रक्त उत्पन्न होत नाही, तर रसातून रक्ताचं पोषण होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. रक्तातयो ही गर्भात प्रभृती एव उत्पन्ना रसादिभिही पोषणते. म्हणजे रक्त इत्यादी जे धातू आहेत हे गर्भाच्या सुरुवातीपासूनच उत्पन्न होतात. म्हणजे गर्भ जेव्हा तयार होतो त्याच्या सुरुवातीपासूनच रक्तादी धातू त्या गर्भामध्ये असतात. गर्भात प्रभृती एव उत्पन्ना, आणि तिथपासूनच म्हणजे गर्भापासूनच ते धातू पोषण करत राहतात. रस इत्यादी धातूंचं पोषण करत रस इत्यादी धातूंच्या द्वारे त्यांचं पोषण गर्भापासूनच होत राहत. रक्तादयो ही गर्भप्रभृती एव पोषणते. रक्त इत्यादी धातू हे गर्भापासूनच त्यांचं पोषण सुरू झालेलं असतं. त्यामुळे उत्पत्ती ही गर्भातच आहे आणि पोषणही तिथूनच सुरू झालेलं आहे. ते अव्याहत मृत्यूपर्यंत चालू राहत. तत्रच त्रिधातुत्पादे व्याख्यातारो वर्णयन्ति. तत्र रसः
स्व अग्निपच्यमानो रक्तताम याती रक्तम मांसताम इत्यादी पूर्व पूर्व धातू परिणामात उत्तरोत्तर धातुत्पादः. या ठिकाणी रसाच्या स्वतःच्या अग्नीने पच्यमान होऊन म्हणजे पचवून किंवा त्याच्यामध्ये परिणमन होऊन रक्तताम याती रक्ताची उत्पत्ती होते किंवा तो रक्त स्वरूप होतो. रक्तम मांसताम इत्यादी रक्त मांस स्वरूप होतो इत्यादी पूर्व पूर्व धातू परिणामात उत्तर उत्तर धातुत्पादः. अशा प्रकारे पूर्व पूर्व धातूच्या परिणामाने किंवा परिणमनाने उत्तरोत्तर धातूंचा उत्पाद होतो. यथा क्षीरात दधी भवती दध्नो नवनीतम नवनीतात घृतम घृतात मंडः इति एकः पक्षः. म्हणजे क्षीरापासून दधीची उत्पत्ती ज्याप्रमाणे होते म्हणजे क्षीर आपण घेतलं आणि त्याला विरजण लावलं आणि त्याचं दधीमध्ये जेव्हा रूपांतर होतं तेव्हा क्षीर दिसत नाही आपल्याला ते दधी म्हणूनच दिसतं. म्हणजे क्षीराचं संपूर्णतः रूपांतर दधीमध्ये झालेलं असतं. त्याचप्रमाणे दधीचं दध्नो नवनीत दधीचं संपूर्णतः रूपांतर नवनीत म्हणजे लोण्यामध्ये झालेलं दिसतं. नवनीतात घृतम नवनीताचं संपूर्ण रूपांतर हे घृतामध्ये झालेलं दिसतं आणि घृतात घृतमंड घृतात पासून घृतमंड उत्पन्न होतो. इति एकः पक्षः. हा एक पक्ष झाला म्हणजे हा क्षीरदधी न्यायाने हा एक पक्ष क्षीरदधी न्याय आपल्याला मांडता येतो. किंवा रस एव रक्तम प्रथमं प्लावयती तत्र च रक्तस्थान संबंधात रक्त सादृश्यम अनुभवती रक्तम च रक्त समानेन अंशेन पोषयती. म्हणजे हे तीन प्रकारचे अर्थ आपल्याला रसात रक्तम याच्यामधून घ्यायचे आहेत. कशा प्रकारचे अर्थ आहेत तर रस एव रस हेच रक्तम प्रथमं प्लावयती प्लावयती या शब्दाचा अर्थ प्लव म्हणजे पोहणे किंवा तरंगणे असा अर्थ होतो. त्यामुळे प्लावयती या शब्दाचा अर्थ रस हेच रक्त स्वरूप होऊन त्या रसामध्येच त्याचं वहन होतं किंवा लंगिंग हा पण अर्थ एक घेतलेला आहे की म्हणजेच त्याचं परिणमन त्या रक्तामध्ये होतं म्हणजे रसाचंच परिणमन प्रथम रक्तामध्ये होतं. तत्रच रक्तस्थान संबंधात म्हणजे एकदा रक्ताच्या स्थानामध्ये तो जायला लागला रसधातू की रक्त सादृश्यम अनुभवती रक्ताप्रमाणे सदृशता त्याला आपोआपच निर्माण व्हायला लागते. रक्तंच रक्त समान अंशेन पोषयती आणि रक्त हे त्याच्या समान अंशाने त्याचं पोषण व्हायला लागतं. म्हणजे कसं आहे रस हे कसं आहे स्निग्ध आहे द्रव आहे शीत म्हणू शकतो आपण त्याला. पण रक्त कसं झालं आता उष्ण आहे ते थोडस द्रवता त्याच्यातली कमी आपण मानू शकतो रसापेक्षा. तर अशा प्रकारे रसाचं रक्तामध्ये रूपांतर ज्या वेळेला रस हे रक्तस्थानाच्या संबंधामध्ये येईल त्यावेळेला हे रक्तामध्ये रूपांतर होईल आणि त्याच वेळेला रक्ताच्या समान अंशाने म्हणजेच रक्ताच्या समान पांचभौतिक अंशाने त्या रक्तधातूचं पोषण होईल. आता रक्ताचे समान पांचभौतिक अंश कुठे आहे कोणते आहेत ते त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. 20 ते 35 जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ते थोडं पुढचं वर्णन आहे म्हणून आपण ते त्याच वेळेला बघूया. तर तो रक्तम आप्लाव्य मांसम प्लावयती रक्त हे पुढे मांसामध्ये त्याचं परिणमन होतं. पण इथे आप्लाव्य या शब्दाचा अर्थ प्लवन असा पोहणे हा न घेता या ठिकाणी त्याचं परिणमन होणे असा घेऊ शकतो. त्यामुळे रक्ताचं मांसामध्ये परिणमन होतं. तत्रापि मांस पोषण करोती आणि तेच रक्त हे मांसाचं पोषण करतं. मांस सादृश्यता अनुभवती आणि मांसाप्रमाणे सदृशता
त्या ठिकाणी अनुभव करतं. एवं उत्तरोत्तर धातून रस एव प्लावयती वर्धयती च. अशा प्रकारे उत्तरोत्तर धातू रसानेच त्यांचं प्लावन होतं किंवा वर्धन होतं. म्हणजे रसामध्येच ते वाहत जाऊन किंवा रस आहार रसापासून जो रस तयार झालेला असतो त्या रसामध्येच रक्ताचे अंश, मांसाचे अंश, मेदाचे अंश, अस्थिचे अंश, मज्जेचे अंश, शुक्राचे अंश वहन करत असतात. म्हणून तिथे प्लावयती हा शब्द घेतलेला आहे. वहन करत असतात आणि ते अंश हे त्या धातूंचं पोषण करत जातात. त्यामुळे रस एव प्लावयती आणि त्यानेच ते त्या धातूंचं वर्धन होतं. म्हणून प्लावयती वर्धयती च. यथा केदार निषिक्तम कुल्या जलम प्रत्यासन्नाम केदारीम तर्पयती क्रमेण केदारिकांतराणी आप्लावयती. म्हणजेच ज्याप्रमाणे केदार निषिक्तम, केदार म्हणजे क्षेत्र किंवा शेत, तर केदारामध्ये त्या शेतामध्ये जशा कुल्या, कुल्या म्हणजे वेगवेगळे ओढे किंवा पाट जे म्हणतो, तर तसे वेगवेगळे पाट त्या शेतामध्ये असतात. तर त्या पाटांमधून पाणी वाहत जातं. केदार निषिक्तम कुल्या जलम प्रत्यासन्नाम केदारी. प्रत्यासन्न म्हणजे जवळची जी काही केदारी म्हणजे जवळचा जो पाट आहे त्याचं तर्पण आधी करतं. केदारीम तर्पयित्वा क्रमेण केदारिकांतराणी आप्लावयती. त्याच्यानंतर पुढच्या ज्या केदारिका आहेत म्हणजे अंतराणी म्हणजे इतर ज्या काही केदारिका आहेत किंवा इतर जे पाठ आहेत त्यांचं आप्लावन करतं. म्हणजे त्या ठिकाणी ते पाणी वाहत जातं. त्याप्रमाणे हे रसातून रक्त, रक्तातून मांस आणि मग यामध्ये सुद्धा जो धातू जवळ असेल त्याचं त्याचं पोषण हे आधी होणार. त्या न्यायाने हे अंशाने पोषण होत जातं. हे कसं होतं? प्रत्यासन्न धातू याचं वर्णन अजून आपण काही रेफरन्सेस याला जोडीला घेणार आहोत. जेव्हा ह्या दोन्ही म्हणजे चिकित्सा स्थानातला आणि सूत्रस्थानातले हे दोन्ही श्लोक झाल्यानंतर आपण काही रेफरन्सेस बाहेरचे पण बघूयात. म्हणजे आपल्याला ही जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. तर अशा प्रकारे ते प्रत्यासन्न धातूंचं पोषण करत जातं. किंवा आहारस्य उत्पन्नो भिन्नै एव मार्गैः रसरुधिरादीनी समानेन अंशेन तर्पयती. म्हणजे तेच मी आता जे म्हटलं तसं की भिन्न भिन्न मार्गाने ते रसरुधिर इत्यादी जात आहेत किंवा रसरुधिरांचे जे काही अंश आहेत, रसरुधिरांसाठी जे काही पोषक घटक आहेत ते रसाच्या मार्गाने विविध ठिकाणी जात आहेत. भिन्न भिन्न मार्ग ही संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहेत आणि ते त्या अंशाचं पोषण त्या घटकांनी करत आहेत. म्हणजे त्या रसामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र यांचे जे अंश आहेत ते वाहतायत आणि त्यांचं पोषण त्यातील जो प्रत्यासन्न मार्ग आहे त्या प्रत्यासन्न मार्गाचं आधी पोषण आणि मग दूर मार्गाचं पोषण, अशा प्रकारे ते पोषण करत जात आहे. रसरुधिरादीनी समानेन अंशेन तर्पयति. तत्र च यः प्रत्यासन्नो धातुः पोषको धातुभागः तं शीघ्रं पुष्णाति यस्तु विदूरो धातुः तस्य विदूर मार्गतया चिरेण पोषणं भवति. म्हणजे जो प्रत्यासन्न म्हणजे जवळचा, प्रति अधिक आसन्न, आसन्न म्हणजे जवळ, प्रति म्हणजे अगदी जवळ बसलेला, आसन्न म्हणजे जवळ असलेला किंवा आ अधिक सत, सत म्हणजे असणे. त्यामुळे जो अगदी जवळ बसलेला आहे किंवा जवळ आहे असा धातू त्याचं पोषण हे शीघ्र म्हणजे लवकर होतं. पुष्णाती पुष्णाती असा धातू आहे आणि त्याचा अर्थ पोषण करणे. यस्तु विदूरो जो दूर आहे, विशेषतः दूर हा विदूर आहे, जो जास्त दूर आहे असा जो धातू आहे त्याचं विदूर मार्गतया चिरेण पोषण भवति. विदूर मार्गाने उशिरा पोषण होत जातं. एवं भिन्नैः एव मार्गैः धातूनां पोषणं भवति.
अशा प्रकारे भिन्न भिन्न मार्गांनी धातूंचं पोषण होत जातं. यथा खले खले उत्पत्तितानां कपोतानां भिन्न दिग्गामिनां स्वीय स्वीय मार्गेण एव गच्छतां गम्य देशस्य प्रत्यासन्न विप्रकृष्टादिभेदेन शीघ्रं चिरेण च गमनं भवति तद्वत्. म्हणजे हे केदार कुल्य न्याय आणि खले कपोत न्याय हे थोडेफार एकमेकांच्या सारखेच आहेत. केदार कुल्य न्यायानुसार ज्याप्रमाणे पाटाच्या पाण्याने पोषण होतं त्याप्रमाणे पाटाच्या पाण्याने सर्व क्षेत्रामध्ये पाणी पुरवलं जातं. त्याचप्रमाणे खले कपोत न्यायामध्ये हे भिन्न भिन्न मार्गांनी हे पोषण होत जातं. मग त्यातला जो जवळचा आहे तो लवकर जातो, जो उशिरा आहे तो उशिरा त्या ठिकाणी पोषण होत जातं. त्यामध्ये त्यांनी उदाहरण कबुतरांचं दिलेलं आहे. यथा खले. खले या शब्दाचा अर्थ खळगा किंवा ज्याच्यामध्ये धान्य टाकलेलं आहे असा प्रदेश. अशा खले उत्पत्तितानाम म्हणजे तिथून उठलेल्या, उत्पत्तितानाम म्हणजे तिथून वरच्या मार्गाने धावणारे. कोण? कपोतानाम. कपोताचं विशेषण आहे उत्पत्तितानाम. तिथून एकाच वेळेला बाहेर पडलेले कोण? कपोतानाम. भिन्न दिग्गामिनाम भिन्न दिशांना. दिग्गामिनाम दिग म्हणजे दिशा. दिग हा गकारांत किंवा ककारांत शब्द मानला जातो. क शेवटी जो व्यंजनांत शब्द आहे. खरं सगळे अकारांत उकारांत असे शब्द असतात, पण दिक आणि वाच हा ककारांत आणि चकारांत असे शब्द आहेत. दिक म्हणजे दिशा आणि वाक म्हणजे वाचा. असं ककारांतही म्हणतात किंवा काही जण चकारांत म्हणतात, किंवा गकारांत म्हणतात. तर असं म्हणजे व्यंजनांत शेवटी ज्याच्या व्यंजन आहे असा शब्द. भिन्न दिग्गामीना स्वीय स्वीय मार्गेण स्वतःच्या मार्गाने मार्गेण एव गच्छता जाणाऱ्या. अशा जाणाऱ्या कपोताना असं गमन करणाऱ्या कपोताना गम्य देशस्य. गम्य देशाचे म्हणजे ज्या ठिकाणी जायचंय. गम्य म्हणजे जायचा जो देश आहे. गम्य देशस्य प्रत्यासन्न विप्रकृष्टित्वादी भेदेन. म्हणजे जर जायचा द्वेष जवळचा असेल तर तो प्रत्यासन्न देश, आणि विप्रकृष्ट म्हणजे जर तो लांबचा देश असेल तर तो विप्रकृष्ट देश. असे जे काही भेद आहेत त्या देशांचे, त्या भेदाने शीघ्र चिरेण च गमनम भवती. म्हणजेच जर देश प्रत्यासन्न असेल जवळचा तर शीघ्र जातात, आणि विप्रकृष्ट असेल किंवा लांबचा देश असेल तर चिरेण म्हणजे उशिरा त्यांचं गमन होतं. गमनम भवती तद्वत. त्याप्रमाणेच या रसरुधिर इत्यादींचं पोषण याप्रमाणे होत जात. इति क्षीरदधी न्याय केदारी कुल्याज्ञाय खले कपोत न्यायात त्रेधा धातू पोषणम क्रमाः. अशा प्रकारे क्षीरदधी न्याय, केदार कुल्या न्याय आणि खले कपोत न्यायेन त्रेधा धातू पोषणाचा क्रम इथे वर्णन केलेला आहे. इथे पण जे त्रिधातुत्पादे व्याख्यातारो वर्ण आहेत, इथे पण त्रिधातुत्पाद म्हणजे 3 प्रकारचा धातूंचा उत्पाद, 3 प्रकारे धातूंचं पोषण हे जे आहे ते या 3 न्यायांनी होत असतं असं वर्णन केलेलं आहे. तत्र इह शब्दार्थ पर्यालोचनया केदारी कुल्य न्यायः क्षीरदधी न्यायो वा संगत एव. म्हणजे खर तर टीकाकारांचं म्हणणं असं आहे की शब्दार्थ पर्यालोचनया म्हणजे शब्दार्थाने जर घ्यायचं झालं आपल्याला तर केदारी कुल्य न्याय आणि क्षीरदधी न्याय हा संगत एव. खले कपोत न्याय हा मनात दुर्घट हा म्हणजे खले कपोत न्याय हा कळण्यास थोडा कठीण आहे असं वर्णन केलेलं आहे. त्यापेक्षा
क्षीरदधी न्याय आणि केदार कुल्या न्याय हा शब्दार्थाने आपल्याला समजण्यासारखा आहे. म्हणजे क्षीराचं रूपांतर दधीमध्ये होतं हे समजण्यासारखं आहे. केदार कुल्याचं केदार म्हणजे क्षेत्रामध्ये पाठ असणं वगैरे हे समजण्यासारखं आहे. पण खले कपोताचं एकाच खळग्यातून उठलेले जे कबूतर आहेत ती वेगवेगळ्या दिशेने जातात हे समजणं थोडस अवघड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तस्मिन हि पक्षे रसाद रक्तम प्रसादजम इति अर्थम व्युत्पादनम दुष्यकम प्रपंचित च एतत् विविध शीतपितीये तत्र एव अनुसरणीयाः प्रपंचाः ननु विविधा शीतपितीये आहार रसाद रसादि पुष्टिरुक्ताः पुष्यन्ति तु आहार रसाद रुधिर इति सूत्रस्थान अध्याय 28 इत्यादीना तत्र रसद्वयं स्वीकृतम् इह तु एक एव रक्तपोषको रस इति कथम न विरोधाः. आता इथे काय वर्णन केलं हे वरचं वर्णन झालं की न्यायांचं वर्णन झाल्यानंतर तस्मिन ही पक्षे या पक्षामध्ये रसाद रक्त प्रसादज नाही याच वर्णन करतायत की मनात दुर्घटना म्हणजे आपल्याला समजणं कठीण आहे. तस्मिन ही पक्षे म्हणजे त्या खले कपोत पक्षामध्ये रसाद रक्तम प्रसादज इति अर्थम व्युत्पादनम दुष्यकम म्हणजे याचा हा अर्थ काढणं हा अवघड आहे. म्हणजे रसापासून रक्ताची निर्मिती होते हा अर्थ त्याच्यातून निघत नाही. त्याच्यापासून काय निघतं की रसापासून रसधातूंचे सर्वच धातूंचं पोषण वेगवेगळ्या मार्गाने होतं हा अर्थ त्याच्यातून निघणं सोपं आहे. पण रसापासून रक्ताची निर्मिती होते हा जो अर्थ आहे तो अर्थ या खले कपोत न्यायांनी निघू शकत नाही. प्रपंचितमच्या एतद विविधा शीतपिती आहे. विविधा शीतपिती या अध्यायामध्ये या सर्वांचं वर्णन मी जे मगाशी म्हटलं तर तेच की ती जी मागची टीका आहे चरक सूत्रस्थान 28ची म्हणजे पुष्यंती ही आहार रसात रुधिर ही जी टीका आहे ती आपण म्हणूनच नंतर वाचायला घेतली कारण त्याच्यामध्ये त्याचं अजून सविस्तर वर्णन केलेलं आहे. इथे थोडक्यात वर्णन त्यांनी दिलेलं आहे या 3 न्यायाचं. तिथे अजून थोडं सविस्तर आहे ते आपण आता पाहूया. आता या ठिकाणी काय दिलंय पुढे की तत्र त्या म्हणजे त्या चरक सूत्रस्थान 28 या अध्यायामध्ये तत्र रस द्वयम स्वीकृतम म्हणजे रस हा 2 प्रकारचा आहे असं स्वीकारलेलं आहे. इह तू एक एव रक्तपोषक रस इति कथम न विरोधाः या ठिकाणी एकच म्हणजे रक्ताचं पोषण करणारा रस हाच दिलेला आहे. म्हणजे इथे फक्त रसाद रक्तम तर तो रक्तापासून मांसाची निर्मिती इथे रसापासून मांसाची निर्मिती नाही सांगितली किंवा रसापासून मेदाची निर्मिती नाही सांगितली. इथे फक्त रस हा एकच सांगितलेला आहे. पण इथे मात्र या ठिकाणी 28व्या अध्यायामध्ये रस 2 प्रकारचा सांगितलेला आहे. तो कसा तो पण पाहूयात पुढे. रक्तपोषक रस इति कथम न विरोधः मा एव तत्रापि आहार रस शब्देन आहारजः प्रसादो अभिधीयते म्हणजे आहार रसापासून निर्माण झालेला जो काही रस आहे तो आहारज रस आहे तो रस धातू नाहीये. सच रसग्रहण गृहीत एव तो रस म्हणूनच घेतला जातो. रसग्रहण गृहीत एव तो रस म्हणूनच घेतला जातो पण तो रस धातू नाही. येतो विविध रसाः स्थायी पोषकश्च त्यामुळे इथे 2 प्रकारचे रस आपण मानू शकतो एक स्थायी आणि एक पोषक. जो आहारज रस आहे तो पोषक रस आहे आणि जो रस धातू आहे तो स्थायी रस धातू आहे. तेन तत्र धातु पोषक पोष्य रस अंशयोः भेद विवक्षया भेद उक्तः म्हणजे हे जे भेद आहे ते रस धातू पोषक आणि पोष्य अशा प्रकारे 2 प्रकारचे भेद रसांश रसाचे 2 अंश इथे वर्णन केलेले आहे. त्यामुळे हे रसाचे 2 अंश आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे. म्हणजेच रसाने पोषण होतं असं म्हणत असताना आहारज जो प्रसाद अंश आहे त्याच्यापासून निर्माण झालेला जो रस आहे त्याने सर्व धातूंचं पोषण होतं
ना की रसधातूंनी सर्वांचं पोषण होतं. इह स्थायी पोषक रसांश हा रसांश एव अपि एकतया निर्दिष्टो. हा. इह स्थायी पोषक रसांश अपि एकतया निर्दिष्टो. या ठिकाणी जो रस हा शब्द आलेला आहे हा दोन्ही म्हणजे स्थायी आणि पोषक रस या दोन्हीच्या अर्थाने आलेला आहे. त्यामुळे स्थायी पोषक रसांश अपि एकतया निर्दिष्टो. स्थायी रस पोषक रस भागयोः स्थानभेदादी अभावात एकत्व. म्हणजे त्यांच्यामध्ये स्थानभेद नाहीच आहे. त्यांची उत्पत्ती पण हृदयाच्या ठिकाणी दोन्ही स्थायी आणि पोषक यांची उत्पत्ती पण हृदयाच्या ठिकाणीच होते. त्यांचं पोषणही हृदयाच्या ठिकाणीच होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये भेदभाव नाहीच आहे. तरीही एक पुढील धातूंचं पोषण करतं आणि एक धातू तयार झालेला धातू आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एवं कृत्वा सप्तधातुकम शरीरम उच्यते. अशा प्रकारे सप्तधातुक असं हे शरीर झालेलं आहे. एतद अपि विविधा शीतपित्तये एव प्रपंचितम. याचं वर्णन सुद्धा विविधा शीतपित्ती या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी पण एतद द्विविधा शीतपित्तीय नाहीये, विविधा शीतपित्तीय अध्याय असंच वर्णन आहे. तर आपण आता त्यातला अर्थ बघूया. इथे कोणाला काही शंका आहे का? पुढे जाऊया. सूत्रस्थानातला अठ्ठासी 28 सूत्रस्थान, चरक सूत्रस्थान 28, श्लोक नंबर 4. नाही 4. या ठिकाणी आपण इथपर्यंत पाहिलं होतं. रसात रक्तम ततो मांसम मांसात मेदो ततोस्तीच. तथा हारिते अपि उक्तम. मग हारितांनी काय वर्णन केलेले? रसः सप्ताहाद आर्वाग परिवर्तमानः श्वेत कपोत हरित हारिद्र पद्म किंशुक आलक्त रसप्रख्यश्च अयम यथाक्रमम दिवस परिवर्तात वर्ण वर्तम आपद्यमानः पित्तोष्मा उपरागात शोणितत्वम आपद्यते इति. म्हणजे रस हा 7 दिवसात सप्ताहात 7 दिवसामध्ये 7 दिवसांमध्ये आर्वाक म्हणजे 7 दिवसांच्या पूर्वी किंवा 7 दिवस संपूर्ण होण्यापूर्वी परिवर्तमान हा परिणमन होत असताना परिवर्तमान हा श्वेत पहिल्यांदा श्वेत होतो, मग कपोत म्हणजे श्वेत असतो किंवा पहिल्या दिवशी श्वेत, दुसऱ्या दिवशी कपोत, तिसऱ्या दिवशी हरित, चौथ्या दिवशी हारिद्र, 5व्या दिवशी पद्म, 6व्या दिवशी किंशुक आणि 7व्या दिवशी आलक्तक अशा प्रकारचे वर्ण रसाला प्राप्त होतात. रसप्रख्यश्च अयम यथाक्रमम दिवस वर्तात. जसे जसे दिवस जातील वर्ण परिवर्तन आपद्यमान त्यांच्यामध्ये वर्णांमध्ये परिवर्तन होत जात पित्तोष्मा उपरागात पित्ताच्या उष्म्याच्या पित्ताच्या उष्म्याने त्यांच्या रंगामध्ये बदल होत जात शोणितत्व आपद्यते. पित्तोष्मा उपरागात पित्ताच्या उष्म्याने त्याला रंजित केले जात त्याला शोणितत्व प्राप्त होते. तथा सुश्रुते अपि उक्तम. हे खूप वेगळंच वर्णन या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं. सुश्रुते अपि उक्तम. सुश्रुताचार्यांनी पण असं सांगितलेलं आहे. स खलौ
अपि स खलु अपि स खलु आप्यो रसः एकैकस्मिन् धातौ त्रीणि त्रीणि कलासहस्राणि पञ्चदशश्च कला अवतिष्ठते एवं मासेन शुक्री एवं मासेन रसः शुक्री भवति. सुश्रुतसूत्रस्थान 14व्या अध्यायामध्ये हे वर्णन आलेलं दिसतं की आप्य असा रस म्हणजे द्रव स्वरूपाचा असा रस हा एकैकस्मिन् धातौ एक 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 धातूंमध्ये परिणत होत त्रीणि त्रीणि कला सहस्त्राणी पंचदशश्च कला अवतिष्ठते. एक एक धातूमध्ये 3315 त्रीणि त्रीणि कला सहस्त्राणी त्रीणि त्रीणि सहस्त्राणी कला म्हणजे 3 3 आणि पंचदश 15 असे मिळून 3315 कला अवतिष्ठते. एकेका धातूमध्ये इतक्या कलापर्यंत म्हणजेच 7 दिवसापर्यंत एकेका धातूंमध्ये तो रस थांबतो किंवा परिणत होत राहतो. म्हणजे त्याला एक एक धातूंमध्ये परिणत होण्यासाठी तितका कालावधी लागतो. एवं अशा प्रकारे मासेन रसः शुक्री भवती. अशा प्रकारे एक महिन्याने रसाचं रूपांतर शुक्रामध्ये होतं. अन्ये तु आहुः फले कपोत न्यायेन अयम अन्नरसः पृथक पृथक धातू मार्गे गतः सन रसादीन पोषयती. आता या ठिकाणी जे इथपर्यंतचं जे वर्णन आहे वरती आपण जे आधी पाहिलेलं आहे हे सगळं वर्णन हे क्षीरदधी न्यायाचं वर्णन झालं आणि मग त्याच्यानुसार त्यांनी एक महिन्यानी शुक्रामध्ये रूपांतर होतं असं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. आता पुढचा आहे खले कपोत न्याय. अन्ये तु आहु खले कपोत न्यायेन अयम अन्नरसा हा अन्नरस पृथक पृथक धातू मार्गे गता हा एकेका वेगवेगळ्या धातूंच्या मार्गाने जात किंवा जाताना गतः सन जात असताना सती सप्तमी म्हणजे जात असताना असं त्याचा अर्थ होतो. रसादीन पोषयती रस इत्यादी धातूंचं पोषण करतो. न तू अस्य धातु पोषको रसभागो धात्वंतरेण समम संबंधम अपि अनुभवती. रसादी पोषकाणी स्रोतांसी उत्तरोत्तरम सूक्ष्म मुखानी दीर्घाणी च तेन एव रसपोषक रसभागो रसमार्गचारित्वाद रसं पोषयति. एवं रसपोषण कालात उत्तर कालम रक्तपोषक मार्ग चारित्वाद रक्तपोषको रसभागो रक्तं पोषयति. तथा शोणित पोषण कालाद उत्तर कालम मांस पोषको रसभागो मांसं पोषयति. विदूर सूक्ष्म मार्गचारित्वात एवं मेद प्रभृती पोषणे अभिज्ञेयम. हा आता या ठिकाणी खले कपोत न्यायाचं वर्णन करत असताना खले कपोत न्यायनं अयम अन्नरसा हा अन्नरस पृथक पृथक मार्गाने जात असताना रसादीन पोषयती. न तू अस्य धातु पोषको रसभागो धात्वंतरेण समम संबंधम अपि अनुभवती. जेव्हा हे म्हणजे हे धातूचे पोषक अंश हे स्रोतसांमधून जात असतात त्यावेळेला ते विविध धातू पोषको रसभागो धातू पोषकाचा जो रसभाग आहे तो धात्वंतरेण म्हणजे इतर धातूंचे संबंध अनुभव करतात. धातु पोषको रसभागः धात्वंतरेण समं संबंधम
म्हणजे त्यांच्याशी संबंध जरी आला तरी त्यांच्यामध्ये रूपांतर त्या ठिकाणी होत नाही. ज्या वेळेला तो रसमार्गामध्ये जाईल त्याच वेळेला त्याचं पोषण म्हणजे रसधातूचं पोषण होईल. आता रसमार्ग म्हणजे फक्त हृदयामध्ये असतं का? तर नाही. ज्या रसाचा अंश हा सगळीकडेच उपयोगी असतो. म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये जिथे जिथे रसवह स्रोतस आहे त्या ठिकाणी महत्वाचा स्रोतस हे हृदयामध्ये आहे किंवा रसधातूचा निर्माण जो आहे तो सर्वात जास्त हृदयामध्ये आहे. त्यामुळे तिथे तर्पण हे कार्य हे तिथे सगळ्यात जास्त दिसणार. पण तर्पण हे कार्य शरीरामध्ये सगळीकडेच गरजेचं आहे. जीवन हे कार्य शरीरामध्ये सगळीकडेच गरजेचं आहे. म्हणजे रक्त जीवन करतं या वेळेला ते तो रक्तधातू हा सगळ्या धातूंना जीवन देतो किंवा संपूर्ण शरीरातील प्रत्येक घटकाला तो जीवन देत असतो. म्हणजे रक्तवह स्रोतस हे फक्त यकृत प्लीहा याच्यामध्ये आहे का? तर नाही. रक्तवह स्रोतस हे सगळीकडेच आहे आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की इतर इतर जे धातू आहेत त्यांच्याशी संबंध जरी आला तरी ज्या वेळेला ते कुठल्याही अवयवाच्या रसवाहामध्ये जातात त्यावेळेला रस धातूचं पोषण होतं. जेव्हा रक्तवाहामध्ये जातो तेव्हा रक्त धातूचं पोषण होतं. जेव्हा मांसवाहामध्ये जातो तेव्हा मांस धातूचं पोषण होतं. म्हणजे प्रत्येक अवयवामध्ये, प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक कलेमध्ये, प्रत्येक स्रोतसांमध्ये त्या त्या धातूचे पोषक अंश हे गरजेचे असतात आणि त्यामुळे त्या त्या ठिकाणी त्या त्या धातूंचं पोषण होत राहतं. म्हणून असं दिलेलं आहे रसादी पोषकांनी स्रोतांशी उत्तरोत्तर सूक्ष्म मुखानी दीर्घाणी च. म्हणजे रसादी पोषक जे स्रोतस आहेत ते उत्तर सूक्ष्म मुखाची किंवा दीर्घमुखाची असतात. म्हणजे काही ती दीर्घमुखी असतील, काही सूक्ष्ममुखी असतील आणि च दिलेला आहे त्यामुळे ती वेगळ्या आकाराची सुद्धा असू शकतात. च पुन्हा समुच्चयी त्यामुळे विविध आकारांची ही स्रोतस असतात. ते न एव त्यामुळे रसपोषक रसभागो रसमार्ग चारित्वात रसाच्या मार्गाने जात असताना रसम पोषयती रसाचे पोषण करतात. एवं रसपोषण कालात उत्तर काल म्हणजे रस पोषणानंतर रक्तपोषक मार्गत्वात रक्तपोषको रसभागो रक्तम पोषयति. रक्तपोषक असा जो रसभाग आहे म्हणजे आहारज जो रस आहे त्यातला जो रक्तपोषक घटक आहे त्याने रक्ताचं पोषण होतं. तथा शोणित पोषण काला उत्तर कालम मांस पोषको रसभागो मांसम पोषयति. म्हणजे आहारज रसामध्ये जो मांस पोषक घटक आहे तो मांसाचं पोषण करतो. अशा प्रकारे विदूर सूक्ष्म मार्ग चारित्वात अशा प्रकारे पुढच्या धातूंचं पोषण होत जातं. एवं मेद प्रभृती पोषणे अपि ज्ञेयम. अशा प्रकारे मेदापासून पुढचं जे पोषण आहे ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तेन रसाद रक्तम ततो मांसम इत्यादेहे अयम अर्थः यत् रसपुष्टी कालात उत्तर कालम रक्तम जायते तथा रक्तपुष्टी कालात उत्तर कालम मांसम प्रजायते इत्यादी. म्हणजे या ठिकाणी असं दिलेलं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे म्हणजे कुठल्याही अवयवात गेलं तरी सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे रसाचं पोषण होणार आहे, मग रक्ताचं होणार आहे, मग मांसाचं होणार आहे, मग अस्थिचं, मग रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा. म्हणजे म्हणून त्यांनी असं दिलंय की रसानंतर रक्ताचं, रक्तानंतर मांसाचं, मांसानंतर मेदाचं असा अर्थ आपल्याला या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. म्हणजे रस हा पटकन पोषित होतो, रक्त नंतर होतं, त्याच्यानंतर मांस, त्याच्यानंतर मेद असा अर्थ आपण या ठिकाणी घेऊ शकतो. त्यामुळे रसाद रक्तम ततो मांसम अशा प्रकारे या ठिकाणी अर्थ त्यांनी लावलेला आहे. रसपुष्टी काला उत्तर कालम रक्तम जायते, जायते म्हणजे पोषयते हा अर्थ घ्यायचा आहे. तथा रक्तपुष्टी कालात उत्तर कालम मांसम प्रजायते इत्यादी. एवं सुश्रुत हारित वचने अपि व्याख्याये यच्च रक्तम विबद्ध मार्गत्वात्
मांसादी न प्रतिपद्यते, म्हणजे जर रक्ताचा मार्ग विभक्त झाला तर मांस इत्यादींचं पोषण होऊ शकत नाही, असं राजयक्ष्म अध्यायात दिलेलं आहे. राजयक्ष्मणी वक्षती तद तद उद्धृत तद उद्धृत तद हृदयचारी शोणित अभिप्राय, एक मिनिट मी इथे बघते. हृदयचारी, सॉरी, तद हृदयचारी तद हृदयचारी शोणित अभिप्रायेण, म्हणजे हा जो न तू पोषक शोणित अभिप्रायेण, हे जे आहे रक्त विबद्ध मार्गत्वात, रक्ताच्या विबद्ध मार्गाने, म्हणजे रक्त हे विबद्ध झाल्यानंतर मांसाचं पोषण होऊ शकत नाही. हे इथे रक्त हे हृदयामधून वाहणारे रक्त, असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते पोषक अंशाचं रक्त नाही घ्यायचंय किंवा पोषक शोणित अंश नाही घ्यायचंय, किंवा म्हणजे ज्या रसाद्वारे शोणिताचं पोषण होत आहे त्या रसामध्ये विबद्ध मार्ग झालेला आहे असं न घेता हृदयामधून वहन होणाऱ्या रक्ताचा मार्ग हा विबद्ध झालेला आहे, असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. किंच असं या ठिकाणी म्हणायचं आहे त्यांना. तर त्यामुळे रसाचा जर जर रक्तामध्ये मार्ग विबद्ध झाला तर पुढील धातूंचं पोषण होऊ शकत नाही, असा त्यांचा या ठिकाणी अभिप्राय आहे. आणि हे खलेकपोत न्यायाने होऊ शकतं. आता यांनी याच्या पुढे जो पुढचा भाग आहे त्या ठिकाणी त्यांनी कोणता पक्ष चांगला आहे, परिणाम पक्ष म्हणजे क्षीरदधी न्याय, ज्याच्यामध्ये संपूर्णतः परिणमन होत असतं. तर कोणता पक्ष चांगला आहे त्याचं वर्णन या ठिकाणी, किंवा कोणता पक्ष आपल्याला अपेक्षित आहे, कोणता पक्ष घ्यायचा आहे किंवा कुठे घ्यायचा आहे, त्याचं वर्णन या ठिकाणी ते करताना दिसतात. किंच परिणाम पक्षे वृक्ष प्रयोगस्य रक्तादि रूपता उत्पत्ती क्रमेण अतिचिरेण शुक्रम भवती इति क्षीरादयः सद्य एव वृक्षा दृश्यन्ते. म्हणजे परिणाम पक्षांनी काय होईल, वृक्ष जर प्रयोग केला, म्हणजे वृक्ष किंवा वाजीकरण द्रव्यांचा जर आपण प्रयोग केला तर काय होईल, रक्तादी रूपता उत्पत्ती क्रमेण, म्हणजे रसापासून रक्त, रक्तापासून मांस, अशी उत्पत्ती जर क्रमाने होत असेल तर चिरेण शुक्रम भवती, खूप उशिरा शुक्राची उत्पत्ती होईल. पण आपल्याला असं दिसतं क्षीरात सद्य एव वृक्षा दृश्यन्ते, क्षीर जर सेवन केलं तर सद्य वृक्षता प्राप्त होत असते किंवा सद्य वाजीकरण होतं. तर त्यांचं त्याच्या मागचं लॉजिक किंवा त्याच्या मागचं म्हणणं असं आहे, खले कपोत पक्षेतू वृक्षोत्पन्नो रसः प्रभावात शीघ्रमेव शुक्रेण संबद्धाः सन तत्पुष्टिम करोती. खले कपोत न्यायानी काय आहे तर खले कपोत न्यायानी ते पोषकांश हे पटकन त्या धातूपर्यंत पोहोचतात किंवा जो प्रत्यासन्न आहे त्याच्यापर्यंत पोहोचतात. आता इथे प्रत्यासन्न या शब्दाचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. प्रत्यासन्न या शब्दाचा अर्थ आहे त्या आहारामध्ये जे काही पोषक घटक आहेत ते पोषक घटक हे ज्या पद्धतीचे असतील किंवा ज्या प्रकारचे असतील त्या धातूचं पोषण हे लवकर होईल. मग क्षीरामध्ये काय आहे, क्षीरामध्ये शुक्राच्या समान गुण आहेत आणि म्हणून शुक्राचं पोषण हे जास्त लवकर होतं. याला प्रत्यासन्न असं म्हणतात, की त्या आहारामध्ये त्या घटकाचं पोषण किंवा त्या धातूचं पोषण करणारे घटक हे सर्वात जास्त आहेत आणि म्हणून क्षीराने वृक्षता ही सगळ्यात लवकर प्राप्त होते.
म्हणून इथं असं लिहिलेलं आहे की खले कपोत पक्षेतू वृश्चोत्पन्न हा रसहा, म्हणजे वाजीकरणाने उत्पन्न झालेला जो रसधातू आहे तो प्रभावाने शीघ्रमेव, पटकन, शीघ्रमेव शुक्रेण संबद्ध, शुक्राशी संबंधित होऊन त्याचं पोषण करतो, म्हणजे तो शुक्र स्वरूप हे त्याला लवकर प्राप्त होतं. तथा रसदुष्टौ सत्याम परिणाम पक्षे तज्जन्मनाम शोणितादीनाम सर्वेषाम एव दृष्टीः स्यात्. तसंच म्हणजे हे एक उदाहरण झालं की परिणाम पक्ष हा खले कपोत पक्षापेक्षा वेगळा आहे, किंवा खले कपोत पक्ष हा या दृष्टीने आपल्याला पाहायचा आहे. तथा रसदुष्ट, जर रसदुष्ट झाला तर काय होईल, म्हणजे आता परिणाम पक्षामध्ये जर रसाची दुष्टी झाली, जर आपण म्हणतोय रसापासून रक्त, रक्तापासून मांस अशी उत्पत्ती होती, असं होत असताना जर रसाची दृष्टी झाली तर जन्मना म्हणजे त्याच्यापासून उत्पन्न झालेला जो पुढचा धातू आहे, शोणितादीनाम सर्वेषामेव दृष्टी, सगळ्यांचीच दृष्टी होईल. कारण काय, तर दुष्ट कारण जातत्वात, कारण रस हाच दुष्ट उत्पन्न झालेला आहे, त्यामुळे त्याच्यापासून उत्पन्न झालेलं रक्त, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं मांस, त्याच्यापासून उत्पन्न झालेलं मेद, हे सगळेच धातू एकानंतर एक दुष्ट होत जातील. हा परिणाम पक्ष असू शकतो. म्हणजे परिणाम पक्षामध्ये या दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे. जर आपण सगळीकडे परिणाम पक्षच मानला की रसातून रक्ताची उत्पत्ती, रक्तातून मांसाची उत्पत्ती असं जर मानत गेलं तर ही गोष्ट होण्याची या दोन गोष्टी होण्याची शक्यता आहे की क्षीरानी पोषण होणार नाही, क्षीरानी वृक्षता निर्माण होणार नाही, आणि जे काही परिणाम होत असेल त्याच्यामध्ये जर रस धातू दुष्ट झाला तर सर्वच धातू एकदम दुष्ट होतील, किंवा सर्वच धातू एकानंतर एक दुष्ट होत जातील. खले कपोत पक्षे तू, खले कपोत पक्षामध्ये काय आहे, यद धातू पोषको रसो दुष्ट स एव दुष्यती न सर्वे. जो धातू पोषक घटक दुष्ट आहे तोच फक्त दुष्ट राहील, इतर धातू पोषक धातू दुष्ट होणार नाही. तर इतरेषाम अदुष्ट कारणत्वात, कारण इतर दुष्टच झालेले नाहीयेत, म्हणजे याच्यामध्ये पोषकांशाने पोषण होतंय. प्रत्येक एक रसाचे, म्हणजे रसाच्या पोषकांशाने रसाचं पोषण, रक्ताच्या पोषकांशाने रक्ताचं. मग अशा वेळेला ज्याचा जो पोषकांश बिघडलाय तेवढाच धातू दुष्ट होईल, सगळे धातू दुष्ट एकदम होणार नाही. यथा मेदो वृद्धौ सत्याम भूरी कारणत्वेन अस्नापि भूयसा भवितव्यम. जर आपण परिणाम पक्ष धरला तर काय, मेदवृद्धी जर झालेली असेल तर भूरी कारणत्वेन, मेद जर जास्त झालाय तर अस्नापि भूयसा भवितव्य, खरं तर म्हणजे अस्थि पण खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न व्हायला पाहिजे. दृश्यते ही भूरी मेदस इतर धातू परीक्षया, पण आपल्याला काय दिसतं, तर खूप मेदोवृद्धी झालेली असताना इतर धातूंचा मात्र परिक्षय झालेला दिसतो, म्हणजे इतर धातू हे क्षीण झालेले आहेत असं आपल्याला दिसतं. वचनम च मेदस्विनो मेद एव उपचयते न तथा इतरे धातवाः. मेदस्विनामध्ये केवळ मेदाचाच उपचय जास्त होतो, इतर धातूंचा उपचय होत नाही. सूत्रस्थान 21व्या अध्यायामध्ये जे स्थूल आणि कृश यांचं वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये लंघन गृहणीय या अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. एवं आदी परिणाम अवादे दूषणम, त्यामुळे परिणामवादे दूषणम हा परिणामवादातील दोष आहे. त्यामुळे इथे आपल्याला परिणाम पक्ष हा लावता येणार नाहीये. एषु च पक्षेषु सर्वात्म परिणामवादो विरुद्ध एव येन सर्वात्म परिणामे त्रिचतुर उपवासेन एव निरसत्वात शरीरस्य मरणम स्यात्. अजून एक त्यांनी कारण दिलेलं आहे, काय तर सर्वात्म परिणाम जर होत असेल तर आपण जर 3-4 दिवस उपवास केला, त्रिचतुर उपवासेन
एव म्हणजे 3-4 उपवासातच सर्व शरीर हे निरस होऊन जाईल. म्हणजे उपवास केल्यामुळे आहार रसापासून रसाची उत्पत्ती नाही, त्यामुळे रसातून मांसाची नाही, मांसातून मेदाची नाही, म्हणजे एक एक धातूंची उत्पत्ती ही होणारच नाही. त्यामुळे निरसत्वात शरीरस्य मरणम स्यात्, शरीर हा शरीर मरून जाईल किंवा मृत्यू येईल. वासेच केवलम शुक्रमयम शरीरम स्यात्, आणि जर 1 महिना झाला तर जे काही पहिलं जे अन्न घेतलेलं आहे त्याचा अजून परिणामच होतच आहे. त्यामुळे त्याच्यातून शुक्र फक्त निर्माण होईल, म्हणजे शरीर फक्त शुक्रमयच होईल. पण जे कारण रसधातू तिथे थांबलेला आहे, त्यामुळे रसधातूची निर्मिती नाही, त्यामुळे इतर धातूंची निर्मिती नाही होणार. पण जो पूर्वीचा आहार घेतलेला आहे त्याच्यापासून 1 महिन्यानी फक्त शुक्रमय शरीर होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. केदारी कुल्या न्यायास्तू, म्हणजे या ठिकाणी असं म्हणायचं की 3-4 दिवस उपवासाने मृत्यूच येईल खरं तर 3-4 दिवसात. पण तरी जर शरीर जिवंत राहिलं तर 1 मासानी फक्त शुक्रमय शरीर झालेलं दिसेल. हे वादाचा दोष आहे हा. केदारी कुल्य न्यायास्तू तुल्य बल एव खले कपोत न्यायेन. केदारी कुल्य न्याय हा तुल्य बल आहे, म्हणजे खलकपोत न्याय आणि केदारी कुल्य न्याय हे त्यातल्या त्यात तुल्य बल आहे. यतो यद उक्तम वृष्य प्रभावं प्रति तद केदारी कुल्या पक्षे अपि प्रभावाद एव शीघ्रम रक्तादि धातून अभिगम्य शुक्रम जनयष्यति वृष्यम यथा खले कपोत पक्षे अपि प्रभावात इति. ज्याप्रमाणे खले कपोत पक्षामध्ये प्रभावाने वृष्य पदार्थांपासून शुक्राची उत्पत्ती ही पटकन होते, त्याप्रमाणे याच्यामध्येही केदारी कुल्या न्यायामध्येही त्या कुल्या किंवा त्या पाठांमधून लवकर रसापासून शुक्रापर्यंत धातूंचं पोषण पटापट होईल आणि प्रभावाने वृक्ष निर्मिती होईल किंवा प्रभावाने शुक्राला वृक्षता प्राप्त होईल. त्यामुळे खले कपोत न्याय आणि केदार कुल्य न्याय हे त्यातल्या त्यात तुल्य आहे. यत्तु रसदुष्टौ शोणित दूषणम तद्न भवती. आणि रसामुळे जे रक्त दूषित होणार आहे ते होणार नाही. जर रसदुष्ट झाला तर खले कपोत न्यायाने किंवा केदार कुल्य न्यायाने फक्त रसच दुष्ट राहील, हे रक्तदूषण होणार नाही. धातुभूत शोणित अंश पोषकस्य रसभागस्य अदुष्टत्वात. कारण का केदार कुल्य न्यायामध्ये सुद्धा काय सांगितलंय की पोषक अंशांनी पोषण होत जातं, म्हणजे रसाच्या पोषण अंशांनी रसाचं पोषण फक्त ते एकानंतर एक होत जातं, असं केदार कुल्य न्यायाचं वर्णन. खले कपोत न्यायामध्ये ते पोषण एकदम होतं, म्हणजे सर्व धातूंचं पोषण हे एकाच वेळेला होतं. केदार कुल्य न्यायाने रसानंतर रक्तानंतर मांसाचं असं. पण याच्यामध्ये असं नाहीये की रसदुष्ट झाला तर रक्त दुष्ट होईल, कारण रसाचा पोषक अंश जर दुष्ट नसेल तर रसाचं पोषण होणार. रसाचा पोषक अंश दुष्ट असेल तर त्याच्यापासून फक्त रसच दुष्ट होईल, रक्त दुष्ट होणार नाही. त्यामुळे धातुभूत शोणितस्य अंश पोषकस्य रसभागस्य अदुष्टत्वात् इति समान पूर्वेण. त्यामुळे ते पूर्वीच्या समान आहे, म्हणजे खले कपोताच्या समान आहे. अत्र अपि हि पक्षे न सर्वो रसो धातुरूप शोणितताम आपद्यते किम तरीहि क्वचिदेव शोणित समानो भागः शेषस्तु शोणित स्थानगतत्वेन किंचित शोणित समान वर्णादित्वाच शोणितम उच्यते. अनेन न्यायेन मेदो वृद्धौ सत्याम अस्ति वृद्धौ अपि निरस्ता यतो न मेदसा अस्ति पोष्यते अपि तरीहि मेदस्थानगतत्वेन रसेन मेदो अनुकारेण. या पक्षात अजून एक काय होतंय तर अत्र अपि हि पक्षे न सर्व रसो धातु रूपम शोणितम आपद्यते, म्हणजे संपूर्ण रस
हा धातूंमध्ये परिणाम होत नाहीये. म्हणजे या दोन्ही पक्षांमध्ये केदार कुल्या आणि खले कपोत न्यायामध्ये काय संपूर्णतः रसाचं शोणितामध्ये रूपांतर होत नाहीये. किम तरीही क्वचित एव शोणित समान भागः शेषस्तु शोणित स्थानगतत्वेन किंचित शोणित समान वर्णादित्वाच्य शोणितम उच्यते. म्हणजे जो पोषक अंश आहे त्यातला शोणिताच्या समान भाग हा शोणित होईल. त्याच्यानंतर पुढचा अस्थिमध्ये रूपांतर होईल. त्याच्यानंतर पुढे जो मांसाचा पोषक भाग आहे त्यांनी मांसाचं पोषण होईल. पण संपूर्णतः परिणमन या दोन्हीही न्यायांमध्ये आवश्यक नाहीये किंवा दोन्हीही न्यायांमध्ये होत नाही. आणि त्यामुळे दुष्टी सुद्धा दोन्ही न्यायामध्ये शक्य नाही. म्हणजे मेद वृद्ध झाल्यानंतर त्याचं संपूर्णतः मेद धातू अस्थिमध्ये रूपांतर होत नसल्यामुळे केवळ मेदच दुष्ट राहील आणि पुढे अस्थि धातूची संपूर्ण अस्थि धातू हा त्याच्या प्रमाणातच उत्पन्न होईल. त्याची वृद्धी ही मेदाप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात होणार नाही. एवं अनयोः पक्षयोः महाजनात ऋतत्वेन तुल्य न्यायत्वेन न एकमपि निश्चितम ब्रूमः. त्यामुळे इथे काय सांगितलंय की हे दोन जे पक्ष आहेत म्हणजे केदार कुल्या आणि खले कपोत न्याय हे तुल्य बल आहे. त्यामुळे त्याच्यातला कुठला न्याय घ्यायचा हे निश्चित सांगता येणार नाही. बुद्धी विभवात न पक्ष बलाबलम म्हणजे आपल्या बुद्धीने आपल्याला त्या पक्षाचं बलाबल कळत नाहीये किंवा कोणता पक्ष बलवान आहे आणि कोणता अबल आहे हे सांगता येत नाहीये. अत्र न कश्चित कार्यविरोध इति उपरम्यते. याच्यामध्ये कुठलाही कार्य विरोध नाहीये. दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही कार्य विरोध नाहीये. त्यामुळे हे दोन्ही पक्ष हे त्यातल्या त्यात समान किंवा तुल्य बल पक्ष आहेत असे आपण इथे मानू शकतो. तर इथे आपण थोडं थांबूयात कारण पुढची टीका अजूनही मोठी आहे आणि या ठिकाणी पुन्हा अजून या न्यायांचंच वर्णन बऱ्यापैकी केलेलं आपल्याला दिसतंय. एवढा जो भाग राहिलेला आहे टीकेचा तो आपण पुढच्या वेळेला घेऊयात आणि मग त्याच्यानंतर मी अजून काही उदाहरणं देऊन हे तिन्ही न्याय आपल्याला कसे उपयोगी पडतात त्यातल्या त्यात हे दोन न्याय हे सगळ्यात जास्त दिसतातही तर ते आपण यानंतर पाहूयात. थोडस स्रोतसांचं वर्णन जे आहे तेही आपल्याला पाहायचं आहे. त्याच्याने आपल्याला अजून किंवा स्रोतसांमध्ये पोषण कसं होतं हेही एक दोन श्लोकामध्ये सुरुवातीच्या स्रोतसाम विमानम या अध्यायामध्ये दिलेलं आहे. तर तेही वर्णन आपण या ठिकाणी पाहून मग हा विषय आपला पूर्ण होऊन जाईल ज्याच्यामध्ये तीन न्यायांनी पोषण कसं होतं हे आपल्याला या ठिकाणी समजेल. इथे आता आपण आज थांबूया. समजले? हो मॅडम. थांबूयात आपण इथे आज. हो हो चालेल.